मुलगी असून तू असं कसं बोलू शकतेस? काय छोटासा व्हिडिओ जरी असला ना तरी त्याच्यामुळे तनयाच्या आयुष्यावरती काय परिणाम होऊ शकतो हे कळतंय का तुला? जरा डोकं वापर. सॉरी काका. प्लीज मला एकट्याला सोड, मला आता कोणाशीच बोलायचं नाही. तू काय करतेस इकडे? काकाला ज्यूस घेऊन आले होते. अखिल, बाहेर चल, सगळे वाट बघतायत तुझी. नाही नाही नाही, मी आता बाहेर नाही येऊ शकत दादा. मी आता कोणालाच फेस नाही करू शकत. प्लीज 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 मी नाही येऊ शकत. अखिल, असं रूम मध्ये लपून बसून काहीही होणार नाहीये, कळते का तुला? चल, मी म्हणतोय ना, चल दादा चल चल. आई, बाबा, बोला ना काहीतरी. आपल्या घरामध्ये जो काही दुर्दैवी प्रकार घडलाय त्यावर आम्ही सगळ्यांनी शांतपणे विचार केला. आता तुझी बाजू ऐकून घ्यायची. का असं वागलास तू? एवढी मोठी गोष्ट घरातल्या कोणालाही सांगायची नाही, असं का करावं असं वाटलं तुला? मी ना आता एक काम करते, मी माझं जीवन घेऊन टाकते. सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ना. फर्स्ट ऑफ ऑल आय एम रिअली व्हेरी सॉरी. इतके दिवस का माहिती नाही मला, खरं नाही सांगता आलं, पण माझा कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. आणि हे पण खरं आहे की माझं तनयावर खूप प्रेम आहे. अनेक वर्ष आम्ही रिलेशनशिप मध्ये आहोत. तुम्ही मला हे सगळं सांगितलं का नाही? नाही जमलो मला. अखिलवर आधीच सगळे चिडले होते आणि मला त्याला एकटं पडू द्यायचं नव्हतं. हो, पण मी विनाकारण तुमच्यावर चिडलो, त्याचं काय? तुमचं चिडणं साहजिक होतं. माझं चुकलं. प्लीज मला माफ कर. आता तरी विश्वास ठेवा ना माझ्यावर. तुमचं चिडणं आणि अबोला आता नाही सहन होत मला. मला तुमचं आधीच ऐकायला हवं होतं. तिला दोष द्यायचा का नाही ते आम्ही बघून घेऊ. तू ढीग नको म्हणाला असशील तिला सांगायला. तिला कळायला नको? ती मोठी आहे, या घरची सून आहे. काय चूक आहे काय बरोबर आहे याची अक्कल नको तिला? काय ग? हे बघा, आता जे आहे ते आहे. मला फक्त एवढंच सांगायचं
की मी लग्न करेन तर तनयाशीच, नाहीतर कोणाशीच करणार नाही. अखिल, आय मिस यू बेबी. आय मिस यू टू. तू 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 ठीक आहेस ना? मगाशी तू ज्या प्रकारे बोललीस ना, मला खूप टेन्शन आलं. तुला माहिती मी किती घाबरलो. तू तू काय बघ, तू आता काहीच करू नको. तू रेडी हो. मी तुला न्यायला येतो. म्हणजे आपण लग्न करतोय. आय डोंट केअर एनी. अरे पण तू कसलाच विचार करू नकोस. माझ्यावरती विश्वास आहे ना? हो बेबी, ऑफकोर्स. झालं मग. हे बघ, आपल्याला फक्त एकमेकांची गरज आहे, बाकी कोणाचीच नाही. मी तिकडे येतोय, आपण करून टाकूया. ओके बेबी, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बाय. वेल डन तनया, वेल डन. आपल्याला जे हवं होतं ना तेच होतं. पण मग आय एम स्टील कन्फ्युज्ड. तुम्हाला सांगितलं होतं ना की जर हे पळून जाऊन वगैरे लग्न केलं तर प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम येईल. सो व्हाय यू हॅपी? तनया, खरंच भोळी आहेस बाबा. कसं समजू तुला? ऐक, मी आता जे सांगते ना